मला एकच प्रायश्चित्त आहे, लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून द्या तुम्ही. अभिजित, मला पूर्ण खात्री आहे की तू माझ्या मुलीला खूप सुखामध्ये ठेवशील, पण एकच सांगतो, माझ्या मुलीच्या नशिबामध्ये वडिलांचं सुख नव्हतं. ती लहान असतानाच तिला सोडून मी निघून गेलो. माझ्या आठवणीवरती ती मोठी झाली आणि आज आता जेव्हा मी परत आलो तरी सुद्धा तिला ओळखण्यामध्ये मी कमी पडलो. अभी माझ्या मुलीची ओंजळ सुखानं भरून सदैव वाहत राहील इतकं सुख तू तिला देशील याची मला पूर्ण खात्री. माझ्या मुलीचा तुझ्यावरती जितका विश्वास आहे ना, आज त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे. आज मी अनाउन्स करतोय की माझी मुलगी शमिका हिचं लग्न मी अभिजितच्या बरोबर खूप थाटामाटात करून देतोय. खूप थाटामाटात करून देणार.
म्हणजे साहेब अख्खी दुनिया फिरलो, पण आपलीच माणसं आपल्या इतक्या जवळ असतात हे कळायला मला जरासा उशीरच झाला. राजेसाहेब, ज्यांना आपण हक्काने रागवू शकतो, ज्यांच्या चुका आपण माफ करू शकतो, तीच आपली माणसं असतात. झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि आनंदात राहूया. शेवटी आपल्या मुलांचा आनंद तोच आपला आनंद, नाही का? तेव्हा जाऊ देत त्या कटू आठवणी, विसरा, तोंड गोड करा. अरे काहीतरी मिठाई वगैरे आणणार आहे कुठेतरी? हो बाबा, चंदू गेलाच आहे काहीतरी गोड आणायला. अगं बाबा, सरबत वगैरे बनव. राजासाहेब, माझ्या बायकोच्या हातचं सरबत पिऊन बघाच तुम्ही. पण एक सांगू, तुमच्या मुलीचं, आमच्या शमिकाचं मला फार कौतुक वाटतं बरं का. एवढ्या सगळ्या प्रसंगात सुद्धा तिने आमच्या अभिवरचा विश्वास ढळू नाही दिला. खरे पेंटर साहेब, तिच्या या विश्वासानंच मला हरवलं. आणि आपल्या पोरांकडे हरण्यात पण वेगळी गंमत असते, नाही का? हा, बरं पेंटर साहेब, चला येतो. नाही नाही, बसा ना, सरबत आणते छान. तोपर्यंत चंदू मिठाई घेऊन येईलच. बसा. ओके, बसतो. आलेच. आत्या, मिठाई आणली. ए, खाऊ नको रे. चंदू, किती बरं वाटतं ना, मोकळं. म्हणजे असं ओझं सगळं नाहीस झालंय असं. अगं सगळ्यांनाच तसं वाटतंय. आणि आपलं घरही किती दिवसांनी मोकळा श्वास घेईल, हो ना? चंदू, मिठाई घेऊन बाहेर ये पटकन. सगळ्यांचं तोंड गोड करायचं आपल्याला. आलोच आहे काय? तोपर्यंत मी सरबत देते. हा, हो हो. घे मिठाई, खा ना. अगं खा ना. खाल्लंस म्हणजे तुला कळेल की तोंडात काय किंवा मनात काय. गोडवा असलं की किती छान वाटतं. अशी बघू नकोस माझ्याकडे, मला काय फरक पडत. पण रिया, तू जर शमिकाचं सुख मोकळ्या मनाने ऍक्सेप्ट केलंस तर तुला नक्कीच फरक पडेल. अरे सांभाळून. पायावर पाय दिला नाही तरी चालेल, पण पायात पाय घालून मात्र पाडू नको. कडू कारलं. साखरेत घोळा नाही तर तुपात तळा. खा नाही तर गिळा. कडू ते कडूच. सगळ्यांना योग्य वाटेल त्यावेळेला आपण लग्न करूया. निदान ठरवून तरी ठेवूया. घ्या.
फक्त एकच म्हणायचं आहे मला, राग मानू नका. अजून काही नवीन अडचण उभी राहायची आत या दोघांचं लग्न लागू दे. माझी पण तशीच इच्छा आहे. कारण गेल्या वेळेला अभिजित आणि शमिका यांची एंगेजमेंट होता होता राहून गेली. आता छानपैकी आपण एंगेजमेंट करूया आणि लवकरात लवकर त्यांचं मुहूर्त बघून लग्न सुद्धा करूया. फक्त तुम्हा दोघांना माझी एक विनंती आहे, म्हणजे लग्नाचा जो काही खर्च असेल तो आम्ही आमच्याकडे घेऊ. फक्त तुमच्या रिक्वायरमेंट्स तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला फक्त शमिका द्या, दुसरं काहीच नको. बरोबर आहे तिचं. साहेब, तुम्ही कुठल्याही पद्धतीने लग्न करा, साधेपणाने करा, कारण आमच्या काहीच अपेक्षा नाही आहेत. अरे पण ज्यांच्या लग्नाची इतकी तयारी चालू आहे ते आहेत तरी कुठे? शमिका, तू खूप सुंदर दिसतेस. तुझ्याजवळ ना मी, म्हणून असं वाटतं बघतच राहावं तुझ्याकडे. खरं सांगू, मला असंच वाटतंय. असं वाटतंय डोळ्यात साठवून घ्यावं तुला, बाकी काही नको. अरे किती बघणार आहेस, थकशील तू. शक्यच नाही. पाहूयात कोण आधी थकता येते. अच्छा, असं होय. बर, बघूयाच आता. जर तू आधी पापड्या मिटल्यास ना, तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि जर तुझ्या पापण्या आधी मिटल्या तर माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. ओके, सो स्टार्ट. सगळे तुम्हाला खाली बोलावतायत आणि तुम्ही इथे आहात. वा, सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केलं ना जरा. असू दे. आणि आता स्वप्नाच्या स्वर्गातून जरा बाहेर या.
आय मीन गच्चीवरून खाली चला. हो चल. पापणे तर दोघांनी मिचकावले. याचा अर्थ दोघांचंही एकमेकांवर तेवढंच प्रेम आहे, राईट? शमिका, गॉड, काय मिडल क्लास लोक आहेत. आय जस्ट कांट बेअर दिस. अरे जेल काय वेगळं होतं का? काय खोडाडासारखं घर, तिथे काय सेलिब्रेट करतायत, काय हसतायत आणि काय. गॉड, अनबिलिव्हेबल. Relax, auntie. Now, please, learn to be nice. तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. आज जे काय चालू आहे ना, हे आनंद सोहळा बघून तुझं जे काय तोंड कडवट झालं ना, त्यामुळे तुझ्यासाठी मिठाई आणली. अगं खा ना. अशा अजून भरपूर मिठाई खायच्या आहेत तुला. त्यांच्या एंगेजमेंटचे मलाई पेढे खायचे आहेत, लग्नाची जिलेबी खायची आहे. सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली की बर्फी खायची आहे. नाही, आज जे काय चालू आहे त्यामुळे सध्या तरी अनिरुद्ध राजेंचे हॉट फेवरेट तेच दोघं असणार आहेत. म्हणजे काय, प्रियाचा तर पत्ता कट झाला त्यामुळे तिचा तर काही संबंधच येत नाही. तुझ्यावर आणि रियावर अनिरुद्ध राजेंचं कण मात्र सुद्धा प्रेम नाहीये. सगळी प्रॉपर्टी या तिघांमध्येच डिवाइड होणार. अभिजित, शमिका आणि आशू. तू फिर हे मस्त असे डिझायनर साड्याच घालून, असे छानशे अजून मोठ्याला टिकल्या ओढून छान मेकओव्हर कर. फिर सँडी, तू मला तुझ्या नेहमी त्या माइंड ब्लोईंग डोक्याबद्दल सांगायचे ना, त्याचा जरा वापर कर ना. त्याचा जरा वापर कर आणि असा काहीतरी प्लॅन कर की अभिजित आणि शमिका अनिरुद्ध राजेंच्या मनातून आणि या घरातून कायमचं निघून जाते. तरच काहीतरी होऊ शकतं. नाहीतर आज पेढे. सुपर. जय प्रभू. शमिकासाठी आजीच्या मनात बॉम्ब आणि अभिजितसाठी सँडी आंटीच्या मनात सुरुंग. खूप मोठा धमाका होणार आहे. जय, हे तुलाच सुचू शकतं. You are Superman. पेंडसे साहेब, बैठका तर आपल्या होतच राहतील आता, पण मला असं वाटतं की त्या 15 दिवसामध्ये लग्न आणि साखरपुडा याच्या बाबतीत काय हालचाल झाली तर मला वाटतं फार बरं होईल. नाही का? अहो 15 दिवसात पण सगळी तयारी कशी होणार सांगा ना. खरेदी, साड्या, दागिने कसं होणार ना सगळं. याची तुम्ही काही काळजी करू नका. ती सगळी जबाबदारी माझी. लग्न अगदी थाटामाटात करून देईल
अगदी सगळं कसं छान तुमच्या मनासारखं होईल याची मी तुम्हाला हमी देतो. आहे त्या 15 मुहूर्त आहेत. एखादा चांगला असं मुहूर्त बघून आपण त्यासमोरच सुरू करू. काय गाई? जे होतंय ते चांगलंच आहे. होऊ देत तुमच्या मनासारखं.